गेले अनेक दिवस शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्य, जागा वाढवून घेण्यासाठी दबाव असं चित्र गेले काही दिवस राज्यात सुरू आहे। पण सेना भाजपच्या या वादात जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आणि त्यामुळे घटक पक्षांची कोंडी झाली आहे। आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटना यांना मिळणाऱ्या जागा अजून ठरलेल्याच नाहीत। त्यामुळे आता याच छोट्या घटक पक्षांनीच पुढाकार घेतलाय। आणि त्यांना जर वाटलं की आमच्याही जागा त्यांना पाहिजेत तर तोही मोठेपणा दाखवायला तयार आहे। सगळ्याच जागा आमच्या घेऊन देते, पण भांडण मिटवा असं आमचं म्हणणं आहे। सध्या मोठ्यांचं वाटप चालू आहे, मोठ्यांचं वाटप झाल्यानंतर छोट्यांचं होईल। घटक पक्ष एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी महायुतीतल्या दोन्ही मोठ्या पक्षांना थेट टोमणाही लगावण्यास सुरुवात केली आहे। घटक पक्षांना कमी जागा द्यायच्या या बाबतीमध्ये दोन्ही पक्षांचं एकमत आहे। सध्याचं भांडण आहे ते आम्हाला जागा देण्याबद्दल नाही, घटक पक्षांना ते एकमेकाला जागा त्यांच्यातल्या त्यांच्यात वाढवण्याबद्दलचं सध्याचं भांडण सुरू आहे। आणि आम्हाला जागा कमी द्यावं म्हणजे आमच्या चारही छोटे पक्ष जे आहेत त्यांना कमी जागा द्याव्यात याबद्दल मात्र दोन्ही मोठ्या पक्षात एकमत आहे। रामदास आठवले यांच्या समोरचा प्रश्न वेगळाच आहे। महायुती तुटली तर करायचं काय असा प्रश्न त्यांना सतावतोय। भाजपनं दिलेली खासदारकी टिकवायची का शिवसेनेसोबतची शिवशक्ती भीमशक्ती या कात्रीत ते अडकले आहेत। बुधवारी झालेल्या बैठकीतही ते हजर होते, पण बैठक सुरू होण्याआधीच ते निघून गेले। यावरून अनेक अर्थ काढले गेले। आपल्या दोन्ही मित्र पक्षांना आमचा सल्ला एवढाच आहे की आम्ही सुद्धा बाहेर पडणार नाही, तुम्हाला बाहेर पडू देणार नाही। 12 जागाचा असा प्रस्ताव नाही आहे, म्हणजे कमीत कमी एक 20-25 तरी जागा मिळावी आमची अपेक्षा आहे, तेवढ्या मिळतील अशी आम्हाला खात्री आहे। दरम्यान महायुतीत सुरू असलेल्या या गोंधळावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे। या घडामोडी लोकशाहीला धरून नाहीत असं ते म्हणाले आहेत। युती करताना समविचारी पक्षांनी युती करावी। त्या युती करताना सुद्धा किंवा आघाडी करताना सुद्धा सत्ता केंद्रित जर ठेवून आपण जर आघाडी करणार असो, म्हणजे फक्त कोण मुख्यमंत्री होणार आणि कोणाच्या हातात कुठलं पद राहणार, आता काही लोकांनी तर खाते वाटप करायला सुरुवात केलेली आहे। मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेचा विचार केला पाहिजे। पण आज असं दिसतंय की मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणाला कुठलं खातं मिळणार आणि कुठलं खातं मिळणार, कोण पुढं काय करणार याच्याच वल्गनात चाललेले आहेत। म्हणजे असं की जोपर्यंत सेना भाजपमधला आपापसातला जागांचा वाद मिटत नाही तोपर्यंत घटक पक्षांना जागा किती मिळतील, कोणत्या पक्षाला कुठल्या मिळतील याबाबत वाट पाहावीच लागेल। आणि महायुती टिकली तर आपोआपच रामदास आठवलेंसमोरचा प्रश्न सुटेल हे स्पष्ट आहे। त्यामुळे सगळेच घटक पक्ष या दोन पक्षातला जागांचा तिढा सुटावा यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।